श्री स्वामी समर्थ. सगळे कसे आहात? मजेत आहात ना? तर आता सगळीकडे दिवाळीची सुरुवात झालेली आहे. सगळेजण दिवाळीच्या शॉपिंगसाठी म्हणजे लागलेले आहेत. तर दिवाळीच्या शॉपिंग आधी, दिवाळीची सेवा करण्याआधी आपल्याला घरामध्ये बरेचसे कामं करायचे आहेत. त्यापैकी महत्त्वाचं काम म्हणजे घराची साफसफाई. तर दिवाळीला सुरुवात करण्याआधी सगळ्यात पहिलं काम असतं ते म्हणजे दिवाळीची साफसफाई करणं, घरातली लक्ष्मी काढणं, घरातली जाळे जळमटं, जुन्या वस्तू, फाटल्या तुटलेल्या गोष्टी ह्या सगळ्या आपल्याला घराच्या बाहेर फेकायच्या असतात. आणि मग आपल्या शुभ गोष्टींना आपल्याला सुरुवात करायची असते. म्हणजे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर शुभ पूजेला आपल्याला सुरुवात करायची असते. त्याच्यामुळे दिवाळी येण्याआधी आपल्याला अशी काही कामं करायची आहे की जे अत्यंत महत्त्वाचे असतात घरातल्या सुखशांतीसाठी, घरामध्ये लक्ष्मी स्थिर होण्यासाठी, घरात लक्ष्मीचा वास राहण्यासाठी. तर बघा, प्रत्येकाकडे आता आपण बघतो कुठलंही शुभ कार्य असेल त्यावेळेस आपण सुरुवात ही साफसफाईपासूनच करत असतो. तर तसंच आपल्याला दिवाळी सुरू होण्याआधी घराची साफसफाई करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण घराच्या साफसफाईमध्ये अनेक गोष्टी येतात. तर त्याच्यामध्ये आपण घराची जाळी जळमटं काढत असतो. घराला रंग द्यायचा असेल तर रंग देतो. कारण की जुनं घर हे एखादी भूत बंगल्यासारखं दिसायला लागतं आणि जर कलरिंग केलं तर त्याच्यामध्येच एक नवीन जीव आल्यासारखं वाटतं. तर त्याच्यामुळे आपल्याला दिवाळीची सुरुवात ही सगळे असं साफसफाई करून, रेनिवट करून प्रत्येक गोष्टींना अशी करायची आहे. तर सगळ्यात पहिले घराचा आत्मा म्हणजे आपलं मंदिर असतं, घरातलं देवघर असतं. तर आपलं घरात जर देवघर स्वच्छ नसेल तर कुठल्याही देवाचं मन आपल्या घरामध्ये लागणार नाही. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले सुरुवात आपल्याला देवघरापासून करायची आहे. सगळ्यात आधी तुम्हाला देवघर स्वच्छ करायचं आहे. एखादी तुटकं किंवा थोडं तडा पडलेला देव वगैरे कोणता आपल्या देवघरात असेल तर त्याला आपल्याला आधी विसर्जन करायचं आहे आणि नवीन देव आपल्याला घ्यायचा आहे. तर असे तुटलेले फुटलेले ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये नकारात्मकता असते आणि त्यामुळे आपल्याला आपण कितीही सेवा केली त्याचे शुभ परिणाम आपल्याला मिळत नाही. तर त्याच्यामुळे आपण देवघरापासून आधी साफसफाईला सुरुवात करायची. देवघर झाल्यानंतर महत्त्वाची गोष्ट असते घरातली, ते म्हणजे किचन. तर आपल्याला आपला किचन हा खूप स्वच्छ करायचा आहे. भांडे वगैरे घासून पुसून स्वच्छ लावायचे आहेत. कानाकोपरा स्वच्छ करायचा आहे. काही डाळी-साळी खराब झालेल्या असतील तर त्या सुकवायच्या आहे. किडे लागलेल्या वस्तू असतील त्या फेकायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्या किचनमधला फ्रीज आपल्याला स्वच्छ करायचा आहे. तर किचनमध्ये सगळी म्हणजे असं व्यवस्थित आपल्याला लावायचं आहे. घासून पुसून लखलखात आपला किचन केला पाहिजे. घवघवीत असं आपलं घर वाटलं पाहिजे अशा प्रकारे. आणि आपल्या घराचं सेंटर पॉईंट असतं किचन, त्याच्यामुळे किचनला खूप छान साफसफाई करून व्यवस्थित लावा. ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्याच घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास देखील असतो. तिथेच तिचं मन लागत असतं. बघा, घरामध्ये जी स्त्री असते ती घराचा स्वर्गही करू शकते आणि नरकही करू शकते. तिच्याच हातात सर्व काही आहे. ज्या घरात पसारा आहे, मुलांना व्यवस्थित संस्कार देत नाही आहे, पसारा करतोय घरामध्ये, जागच्या जागी वस्तू नाही आहे, अस्वच्छता आहे, त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास राहत नसतो. त्या घराचा नरक व्हायला वेळ लागत नाही. पण ज्या घरामध्ये मुलांवर व्यवस्थित संस्कार केले जातात, घर नीटनेटकं ठेवलं जातं, स्वच्छता केली जाते, वेळोवेळी 3 कामं केली जातात, त्या घरामध्येच लक्ष्मीचा वास असतो. त्याच्यामुळे दिवाळी म्हणजे काय तर महत्त्वाचा दिवस असतो दिवाळीचा, ते म्हणजे लक्ष्मीपूजन. तर ही खूप मोठी अमावस्या आहे आणि या दिवशी आपण लक्ष्मीला स्थिर करण्यासाठीच्या अनेक सेवा करत असतो. पण ज्या घरामध्ये स्वच्छताच नसेल तिथे लक्ष्मीचं मन लागणारच नाही. म्हणून आपण दिवाळीची सुरुवात करण्याआधी घराच्या स्वच्छतेला सुरुवात करत असतो. म्हणून देवघर, किचन, फ्रीज या वस्तू तुम्ही स्वच्छ करा. त्याचबरोबर आपल्या घरात जुने कपडे असतील तर ते फेकून द्या. काटाछटी करून तुम्ही वस्तू व्यवस्थित घरामध्ये ठेवा. उगाच अनवॉन्टेड गोष्टी तुम्ही घरात ठेवू नका. त्याचप्रमाणे तुटके फुटके चप्पल असतील, एक्स्ट्रा चप्पल असतील, आपण ते घालत नाही आहे, वापरत नाही पण तरी पडलेलं आहे, अशा वस्तू तुम्ही लवकरात लवकर बाहेर काढा. कारण अशा गोष्टींमध्ये जास्त निगेटिव्हिटी असते आणि आपण कितीही सेवा केल्या तरी त्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला घरात दिसत नसतो. म्हणून अशा वस्तू आधी तुम्हाला बाहेर काढायच्या आहे. त्याचबरोबर आपल्या घरात जर जुनं घड्याळ असेल, बंद पडलेलं असेल तर अशी वस्तू आपल्याला लवकर घराच्या बाहेर काढायची आहे किंवा त्याला सेल टाकून तुम्ही पुन्हा चालू करून घ्या. आपल्या घरामध्ये फुटलेला काच असेल तर तुटल्या फुटल्या काचामध्ये जास्त नकारात्मकता असते. वाईट गोष्टी, वाईट संकट आपल्या घरावर येऊ शकतात. म्हणून ते आधी तुम्हाला बाहेर काढायचं आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही कीड लागलेलं धान्य वगैरे असेल ते आपल्याला फेकायला लक्षात नसेल तर प्लीज दिवाळीच्या आधी या सगळ्या गोष्टींवर लक्ष द्या आणि ते घराच्या बाहेर काढा. कारण अशा अडगळीच्या वस्तू, स्टोअररूममधल्या वस्तू, त्या स्टोअररूम आहे त्याच्यामध्ये असतात पण ते व्यवस्थित ठेवा. ज्या अनवॉन्टेड तुम्हाला लागत नसणार त्या बाहेर काढा.
तर हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्याच्यावर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. त्याचप्रमाणे जुनं कॅलेंडर तुम्हाला घरातून काढायचं आहे. जुनं कॅलेंडरमध्ये सुद्धा खूप निगेटिव्हिटी असते. ती आपली प्रगती होण्यापासून आपल्याला म्हणजे प्रगती आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी स्थिर राहत नाही, चंचल राहते, घराच्या बाहेर जाते, अलक्ष्मीचा जास्त आपल्या घरात वास राहतो. कारण आपण जुन्या याच्यामध्येच आहोत असं असं दाखवलं जातं. नवीन याच्यामध्ये आपण आलेलोच नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला जुनं कॅलेंडर हे काढून टाकायचं आहे. त्याचबरोबर जुने रुमाल असतील, खराब झालेले असतील तरी आपण वापरतोय, त्यांचा जीव घेतोय असं म्हटलं जातं, तर ते आपल्याला काढायचे आहेत. तर जुन्या अशा वस्तू किंवा साफसफाई म्हटलं तर आपल्या हॉलमध्ये छान आपण डेकोरेटिव्ह वस्तू लावतो, त्या तुम्हाला स्वच्छ करायच्या आहे, धुवायच्या आहे आणि मग लखलखात करून त्यांना घरात पुन्हा लावायचं आहे. घराला छान तुम्ही तोरण आणा, तोरण लावा. फ्रंट डोअर हा आपला खूप छान असला पाहिजे, कारण देवी एंटर तिथूनच करते आपल्या घरामध्ये. तर एंट्रीच खूप देवीची छान झाली पाहिजे. एक पवित्र मंगलमय वातावरण तिला आपल्या घरात पाऊल ठेवताच बरोबर दिसलं पाहिजे. म्हणून फ्रंट डोअरला मेन म्हणजे दरवाजाला स्वस्तिक वगैरे तुम्ही लावा. त्याचबरोबर तुम्ही छान असं तोरण लावा दिवाळीचं. घराचं अंगण स्वच्छ करा आजूबाजूने आणि दिवाळीच्या दिवसांमध्ये सडा रांगोळी करा. याने देवी माता प्रसन्न होऊन आपल्या घरात कायमचा वास करत असते आणि वर्षभर आपल्या घरी तिचा वास असतो. ती कधीही आपल्यावर रुसून किंवा आपल्यावर नाखुश होऊन आपल्या घरातून जात नाही. त्याच्यामुळे अशा काही गोष्टी आहेत ज्यावर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आणि आपण जी खरेदी करतो त्या खरेदीनुसार नवीन कपडे आपण दिवाळीला घालतो, पण जुन्या कपड्यांचं काय? तर जुने कपडे जे तुम्ही घालत नसणार तर ते कपडे तुम्ही डोनेट करू शकतात किंवा कुठे टाकायचे असतील तर टाकून देऊ शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या घराला थोडा मोकळा श्वास मिळवून द्यायचा आहे. घराला तुम्हाला मोकळं करायचं आहे आणि कोपरा स्वच्छ करायचा आहे, लखलखात करायचा आहे मातेच्या स्वागतासाठी. तर दिवाळीची अशी सुरुवात जो कोणी करेल त्याच्या घरामध्ये नक्कीच लक्ष्मी टिकेल. त्याला कधीही वर्षभर पैशाची कमी पडणार नाही. त्याच्यासाठी नेहमी धनसंपत्तीचे दरवाजे हे उघडे राहतील. अष्टलक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न होईल. त्याचबरोबर आपल्याला दिवाळीच्या अनेक सेवा देखील करायच्या आहे. त्याचा व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येणार आहे, तर तोही तुम्ही बघा. तर मग हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.